नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे। पोस्ट ऑफिस भरतीसाठी आपण इंडियन जिओग्राफी म्हणजे भारताचा भूगोल बघतोय आणि त्याचा हा पार्ट 4 आहे। आणि जर तुम्हाला पोस्ट ऑफिस भरती संबंधी व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात, जाऊन तुम्ही बघू शकता। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सुद्धा सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, हे एकमेव चॅनल आहे जे की तुम्हाला सर्व व्हिडिओ पुरवत असतं, त्याच्यामुळे आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, हा आहे आपला भारत देश। आता आपल्याला या भारत देशाविषयी थोडक्यात आपल्याला माहिती बघायची आहे, म्हणजे याचं क्षेत्रफळ काय असेल, ठीक आहे, याचा विस्तार कसा आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत। कदाचित तुम्हाला याच्यावर 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता बघा, आता भारताच्या आजूबाजूला कोणकोणते देश आहेत ते आपण आता थोडक्यात बघूया। भारताच्या वायव्येला पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश आहे। आता वायव्य दिशा म्हणजे कोणती, तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे तुम्हाला, ठीक आहे। तर एक शॉर्टकट आहे ती म्हणजे बघा, घडीचा काटा जसा जातो तसं आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे। वा ई आ न, वा ई आ न, ठीक आहे। घडीचा काटा जसा फिरतो तसं फिरायचं आपल्याला, म्हणजे वा ई आ न, म्हणजे वा म्हणजे काय, इकडली वायव्य दिशा, ई म्हणजे ईशान्य, आ म्हणजे आग्नेय आणि न म्हणजे काय, नैऋत्य दिशा। तर ह्या 4 दिशा आपण अशा प्रकारे इथं आपण मार्क करू शकतो। आता भारताच्या वायव्येला म्हणजे इकडे आपल्याला पाकिस्तान आहे, ठीक आहे, पाकिस्तान आहे आणि अफगाणिस्तान इकडे आपल्याला देश पाहायला मिळतो। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इकडे आहे तो, ठीक आहे। त्यानंतर उत्तरेस, उत्तर दिशा म्हणजे वरची दिशा, म्हणजे जम्मू काश्मीरच्या इकडे, तिकडे बघा मित्रांनो आपल्याकडे नेपाळ आहे, त्यानंतर इथं भूटान आहे आणि चीन आहे, असे 3 देश आपल्या उत्तरेला आहेत। दक्षिणेला, ठीक आहे, दक्षिणेला म्हणजे खाली म्हणजे आपल्याकडे श्रीलंका हा देश आहे। त्यानंतर बघा आग्नेयस, आग्नेयस म्हणजे कोणती दिशा, तर ही दिशा। तर इकडे जर बघितलं आपण तर आपल्याला इंडोनेशिया हा देश पाहायला मिळतो। कोणता देश पाहायला मिळतो, इंडोनेशिया। कोणता देश आहे आग्नेयला, इंडोनेशिया। त्यानंतर नैऋत्य बघा, नैऋत्यला आपल्याला मालदीव आहे। कोणता आहे, मालदीव। आता पूर्व दिशा जर बघितली तर बंगालचा उपसागर आहे, ठीक आहे। आता हा आहे पूर्व दिशा आणि इकडे जर बघितलं तर आपल्याला इकडे बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालचा उपसागर पाहायला मिळतो। पश्चिमेस बघितलं तर अरबी समुद्र आहे, ही आपली पश्चिम दिशा आहे आणि इकडे आपला अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्र पाहायला मिळतो। आणि दक्षिणेस म्हणजे हिंदी महासागर, म्हणजे इकडं दक्षिणेस हिंदी महासागर आपल्याला पाहायला मिळतो, हा आहे हिंदी महासागर, ठीक आहे, ध्यानात ठेवा। आणि भारताचे जे काही क्षेत्रफळ आहे ते आहे इथं आपल्याला दिले ते म्हणजे 32,87,263 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ तुम्ही ध्यानात ठेवा। भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ आहे, ठीक आहे। आता जागतिक क्षेत्रफळाच्या म्हणजे जे काही पूर्ण आपल्या जगाचं जे काही क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या 2.42% क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे। म्हणजे जे काही क्षेत्रफळ आहे पूर्ण जगाचं त्याच्या 2.42% जे क्षेत्रफळ आहे ते भारताने व्यापलेलं आहे। आणि लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो। लोकसंख्ये बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो, पहिला लागतो चीनचा। पहिला कोणाचा लागतो, चीनचा। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारताचा 7वा क्रमांक लागतो। क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 7वा क्रमांक भारताचा लागत असतो। त्यानंतर आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी। दक्षिणोत्तर म्हणजे ही झाली दक्षिण बाजू आणि ही झाली उत्तर बाजू। तर हे जे काही दक्षिणोत्तर जी लांबी आहे ही लांबी आपल्या इथं दिलेली आहे, ती लांबी दिलेली आहे आपल्याला 3214 किलोमीटर। किती दिलेली आहे, 3214 किलोमीटर ही लांबी आपल्याला दिली आहे दक्षिणोत्तर। त्यानंतर पूर्व पश्चिम बघा, पूर्व ते पश्चिम म्हणजे अशा प्रकारची जी काही आपल्याला लांबी दिली आपल्या भारताची ती दिलेली आहे 2933 किलोमीटर। 2933 किलोमीटर अशी आपल्याला भारताची लांबी दिली आहे, तिथं दिली आहे। तर तुम्ही ध्यानात ठेवू शकता, एक्झाम मध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघा, आपल्या भारताच्या शेजारी म्हणा एकूण 7 देशांनी वेढलेला आहे। आता 7 देश कोणकोणते ते आपण बघणार आहे। ते 7 देश आपल्याकडे बांगलादेश आहे आपल्या बाजूला, चीन आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, म्यानमार आहे, भूटान आहे आणि अफगाणिस्तान आहे, ठीक आहे। यांच्या सीमा काय होतात, आपल्या भारतासोबत लागतात। कशाच्या सीमा, बांगलादेशच्या सीमा, चीनच्या सीमा, पाकिस्तानच्या सीमा, नेपाळच्या, म्यानमारच्या, भूटानच्या आणि अफगाणिस्तानच्या भारताच्या
सीमेसोबत लागतात. मग कोणकोणत्या राज्यासोबत लागतात ते पण आपल्याला माहित पाहिजे. तर 17 राज्याची सीमा इतर 7 देशाला लागते. आता हे 17 राज्य कोणती आहे? तर बांगलादेश. बघा बांगलादेश तुम्हाला दिसेल. आता बांगलादेश कुठे आहे ते आपण बघूया थोडक्यात. तर बघा मित्रांनो, हा आहे बांगलादेश. इथं तुम्हाला दिसतोय हा आहे बांगलादेश, बरोबर आहे. हा आहे बांगलादेश जिथे मी ड्रॉ करतोय, जिथे मी सर्कल करतोय, हा आहे बांगलादेश. आणि बांगलादेशाची जी सीमा आहे ती कोणकोणत्या देशांना लागलेली आहे ते थोडक्यात आपण बघूया. तर बघा मित्रांनो, इथं पश्चिम बंगाल आहे, ठीक आहे. पश्चिम बंगाल आहे. त्यानंतर इथं आपल्याला मेघालय दिसते, ठीक आहे. इथं तुम्हाला त्रिपुरा दिसते, इथं तुम्हाला मिझोरम दिसतंय, ठीक आहे. आपण बघूया, समोर आपल्याला दिल्लीच आहे. तर बघा मित्रांनो, पश्चिम बंगाल सोबत लागते, आसाम सोबत बांगलादेशची सीमा लागते, मेघालय सोबत लागते, त्रिपुरा सोबत लागते आणि मिझोरम सोबत लागते. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 राज्यासोबत या बांगलादेशची सीमा लागते. आणि जी आपल्याला जी सीमा आहे, जी सगळ्यात जास्त कोणत्या देशासोबत लागलेली आहे भारताची सीमा, तर ती बांगलादेश सोबत लागलेली आहे. 2217 किलोमीटर जी सीमा आहे ती बांगलादेश सोबत आपली लागलेली आहे. त्यानंतर चीन सोबत आपण बघूया. तर बघा मित्रांनो, चीन इथे आहे. चीन सोबत बघितलं तर उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे, जम्मू काश्मीर आहे. त्यानंतर इकडे जर बघितलं तर अरुणाचल प्रदेश आहे आणि इकडे बघितलं तर सिक्कीम सुद्धा आहे. तर बघा, जम्मू काश्मीरची सीमा सुद्धा चीन सोबत लागते. हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, सिक्कीम आहे आणि अरुणाचल प्रदेश आहे. त्यानंतर पाकिस्तान सोबत जर बघितलं तर जम्मू काश्मीर आहे, पंजाब आहे, राजस्थान आहे आणि गुजरात आहे. नेपाळ सोबत जर बघितलं तर उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, पश्चिम बंगाल आहे आणि सिक्कीम आहे. म्यानमार जर बद्दल आपण बोललो तर त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे आणि मिझोरम आहे. भूटान सोबत बघितलं तर सिक्कीम आहे, पश्चिम बंगाल आहे, त्यानंतर आसाम आहे आणि अरुणाचल प्रदेश आहे. आणि अफगाणिस्तान सोबत बघितलं तर जम्मू काश्मीरची सीमा आपली लागते. मग भारतातील पश्चिम बंगाल या राज्याची सीमा सर्वाधिक बांगलादेशासोबत लागते, ठीक आहे. ती आहे 2217 किलोमीटर. 2217 किलोमीटर म्हणजे भारताची सगळ्यात जास्त सीमा जर कोणत्या देशासोबत लागत असेल तर ती बांगलादेश सोबत लागत असते. आता बघा, भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्र किनारा म्हणजे भारताची जी मुख्य भूमी आहे, ठीक आहे. आता मुख्य भूमी म्हणजे काय आहे, तर हा, ठीक आहे, ही आहे भारताची मुख्य भूमी. याच्यामध्ये तुम्ही आपण लक्षद्वीप घेतलं नाही, याच्यामध्ये आपण अंदमान निकोबार हे बेट सुद्धा घेतलेले नाहीत. फक्त आपण ही मुख्य भूमी घेतलेली आहे. त्यासोबत जो काही समुद्र किनारा लावलेला आहे तो आहे 6100 किलोमीटर. तो किती आहे, 6100 किलोमीटर. त्यानंतर मुख्य भूमी, त्यानंतर अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटे, जर यांच्या सगळ्यांचा आपण जर बेरीज केली तर जो लाभलेला किनारा आहे तो आपल्याला भारताला लाभलेला आहे तो आहे 7517 किलोमीटर. 7517 किलोमीटर हा संपूर्ण भारताला, त्याच्यामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटे सुद्धा आहेत. तर या सगळ्यांना मिळून जो काही समुद्र किनारा लाभलेला आहे तो आहे 7517 किलोमीटर. आणि मुख्य भूमी जर असा प्रश्न आला तर तो आपल्या ध्यानात ठेवायचा आहे, तो म्हणजे किती आहे, तो आहे 6100 किलोमीटर. त्यानंतर बघा मित्रांनो, आता 3 देशांना भारताची भूसीमा व समुद्री सीमा संलग्न आहेत. म्हणजे असे 3 देश आहेत की त्यासोबत काय होते, भारताची जी भूसीमा आहे ती पण संलग्न होते, सोबत जी समुद्री सीमा आहे ते पण संलग्न होतात. कोणकोणता देश आहे, तो आहे सर्वात महत्वाचा पाकिस्तान. पाकिस्तान सोबत आपली भूसीमा पण आहे आणि समुद्री सीमा सोबत आहे. त्याचबरोबर बांगलादेश सोबत सुद्धा आहे आणि म्यानमार सोबत सुद्धा आपली भूसीमा आणि समुद्री सीमा संलग्न आहेत. मग कोणते देश आहेत ज्या देशासोबत आपली समुद्री सीमा आणि भूसीमा संलग्न आहेत, असा प्रश्न येऊ शकतो. तर तुम्हाला इथं नाव दिलं जाऊ शकते, चीन, त्यानंतर भूटान, त्यानंतर तुम्हाला नेपाळ नाव दिलं असू शकते आणि एक त्याच्यामध्ये पाकिस्तान दिलं असू शकते. तर तुम्हाला ते ओळखावं लागेल तो कोणता देश आहे ते. आता बघा, जे कर्कवृत्त असते, मग हे कर्कवृत्त तुम्हाला गेलेले दिसते, बरोबर. हे आहे कर्कवृत्त. आता जे कर्कवृत्त आहे भारताच्या 8 राज्यामधून जाते. हे कर्कवृत्त काय भारताच्या 8 राज्यामधून जाते. तर बघा मित्रांनो, इथं दिसते तुम्हाला गुजरात आहे, बरोबर आहे, गुजरात आहे. नंतर इथं राजस्थान आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल इथं मध्य प्रदेश आहे. त्यानंतर इथं छत्तीसगड आहे. छत्तीसगड नंतर इथं तुम्हाला दिसेल इथं झारखंड दिसते. झारखंड नंतर इथं पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगाल नंतर इथं त्रिपुरा आणि त्रिपुरा नंतर मिझोरम. म्हणजे 8 राज्यामधून कर्कवृत्त गेलेला आहे,
ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. तर तुम्हाला हे राज्य ध्यानात ठेवायचे. कोणकोणत्या राज्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे? गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे आणि पश्चिम बंगाल आहे, त्रिपुरा आहे आणि मिझोरम आहे. त्यानंतर क्षेत्रफळानुसार राज्याचा क्रम लावा. सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे ते म्हणजे राजस्थानचं आहे, याला आपण 1 नंबर म्हणूया. त्यानंतर दुसरा नंबर आहे मध्य प्रदेशचा, तिसरा नंबर आहे महाराष्ट्राचा आणि चौथा नंबर आहे उत्तर प्रदेशचा. तर तुम्हाला पहिले 4 राज्य ध्यानात ठेवायला लागेल. पहिलं म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, 3 नंबरला महाराष्ट्र आहे आणि उत्तर प्रदेश 4 नंबरला आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे राज्य ते म्हणजे आहे गोवा. सर्वात कमी आहे. गोवा नंतर येईल सर्वात कमी, सर्वात शेवटी गोवा आहे. गोवाच्या नंतर म्हणजे गोवापेक्षा जास्त ते आहे सिक्कीम. सिक्कीम नंतर आहे त्रिपुरा आणि त्रिपुरा नंतर आहे नागालँड. तर हे 4 राज्य तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. कमीत कमी पहिले 2 तर नक्कीच ध्यानात ठेवा. एक राजस्थान पहिल्या नंबरला सर्वात जास्त क्षेत्रफळ, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्र. आणि सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे राज्यामध्ये ते म्हणजे गोवा. तर हे तुम्ही 1-2 प्रश्न नक्की ध्यानात ठेवा. याच्यावर तुम्हाला एक प्रश्न नक्की विचारल्या जाऊ शकतो. त्यानंतर आता आपल्याला बघायचं शिखर आहे, पर्वत रांग आहे, देश व राज्य आहे, उंची आहे व वैशिष्ट्य आहे. तर बघा मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट एक आहे जगातील सर्वोच्च शिखर आहे. तर हे कुठं आहे? तर हे नेपाळ हिमालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेपाळमध्ये. याची उंची किती आहे? तर 8,848 मीटर आहे. किती आहे? 8,848 मीटर जगातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. त्यानंतर आहे कांचनगंगा. कांचनगंगा हे नेपाळ हिमालयामध्ये आहे. नेपाळ हिमालयामध्ये आहे, पण याचं स्थान नेपाळ व भारत या दोन्ही देशामध्ये येते. याची जी उंची आहे ती आहे 8,598 मीटर आणि हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल K2 गॉडविन ऑस्टिन हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. तर हे गॉडविन ऑस्टिन जे आहे ते भारतातलं नसून तर पाकिस्तान आणि चीन मधलं सर्वात उंच शिखर आहे. कारण त्याचं जे स्थान आहे ते पाकिस्तानमध्ये आहे आणि चीनमध्ये आहे आणि गिलगिट बाल्टिस्तान जो आहे पाकिस्तानचा जो काही भाग आहे तर त्याच्यामध्ये ते आलेला आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला भारताचं म्हणता येणार नाही, तो आपल्याला म्हणावं लागेल तो पाकिस्तानचा आणि चीनचा आहे. ठीक आहे. भारताचं जर बोलायचं झालं तर कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आपल्याला मानता येईल. त्यांची उंची आहे 8,598 मीटर. त्यानंतर आहे नंदा देवी हे भारतातील दुसऱ्या नंबरचं सर्वात उंच शिखर आहे. हे कुमाऊ हिमालयामध्ये आहे. कुठं आहे? कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर कुमाऊ हिमालयामध्ये. ठीक आहे. त्यानंतर हे भारतामध्ये आहे. याची उंची आहे 7,817 मीटर. किती आहे? 7,817 मीटर. आणि हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. कोणत्या क्रमांकाचे? दुसऱ्या क्रमांकाचे. आता बघूया थोडक्यात महाराष्ट्राबद्दल. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ते आहे कळसुबाई. बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते आहे कळसुबाई. कोणतं आहे? कळसुबाई. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो? तर तो आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि याची उंची जी आहे ती दिलेली आहे आपल्याला 1646 मीटर. 1646 मीटर आहे. आणि हे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. मग महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचं कोणतं आहे? तर ते आहे साल्हेर. कोणतं आहे? साल्हेर. साल्हेर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. जे साल्हेर जे महाराष्ट्रातील 2 नंबरचं जे शिखर आहे ते साल्हेर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. यांची उंची जर बघायला झाली तर 1567 मीटर आहे. किती आहे? 1567 मीटर. तर हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवावं लागेल. तर हे 2 शिखर तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवा, महाराष्ट्रामधील आणि भारतामधील. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला नक्की प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. ठीक आहे. तर हे आपण थोडक्यात बघितलं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नदी प्रणाली, कोणकोणत्या नदी भारतातून वाहतात, त्यांची दिशा काय आहे, त्यांची लांबी किती आहे, ते कशा प्रकारे वाहतात आणि त्यांचा उगम कुठून होतो, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, रोजचे तुम्हाला 2 व्हिडिओ मिळत राहतील पोस्ट ऑफिस भरतीसाठी. ते तुम्ही पाहू शकता आणि त्यावरनं तुम्ही तुमच्या इंडियन जिओग्राफीचा अभ्यास करू शकता. जास्त काही वाचायची गरज नाही मित्रांनो. मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करतच राहील. त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, आपण रोजचा जो व्हिडिओ बनवणार आहे ते कमीत कमी 10 ते 15 मिनिटाचा बनवणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ आपण बनवणार नाही, कारण कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त इथं अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, त्या व्हिडिओमध्ये
व्हिडिओ असतो 1 ते 2 घंट्याचा, पण त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये जास्त वेळ घालवलेला असतो. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त 2 ते 3च प्रश्न चांगले समजतात आणि बाकीचा फक्त वेळ घालवण्यासाठी ते लोक करत असतात. तर तसं आपल्याला करायचं नाही, फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि फास्ट मध्ये मी सांगणार आहे, तुम्हाला हे लिहून पण घ्यायचं आहे आणि याला तुम्हाला नजर घालून सुद्धा घालायचं आहे. आणि ह्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही मित्रांनो लाईक आणि शेअर करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.